नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मौजे पेण नगर परिषद येथील इंडोर गेमच्या हॉलमध्ये तालुका पेण जिल्हा रायगड येथे 1,21,900 किमतीचे ब्रास या धातूचे छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वरूढ पुतळा बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 ते दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 5:45 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने स्वतःच्या फायद्याकरता नगर परिषद पेण बाजूला असलेल्या कारखान्याच्या गोडाऊनमधील उघड्या खिडकीमधून आतमध्ये प्रवेश करून चोरी करून नेले, म्हणून फिर्यादी श्री गणेश प्रशांत मयेकर, वय वर्ष 39, व्यवसाय शिल्पकार, सध्या राहत असलेला पत्ता 406 सी विंग गोकुळ सोसायटी, चिंचपाडा, आरसिका समोर, पेण, तालुका पेण, जिल्हा रायगड यांनी पेण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पेण पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर 4-20-26 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 प्रमाणे दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी रात्री 9:45 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास श्री जालिंदर नालकुल, उपविभागीय पोलीस अधिकारी पेण विभाग पेण व श्री संदीप बागुल, पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे यांच्या सूचनाप्रमाणे पेण पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण कक्षातील 6 फौजदार श्री राजेश पाटील व अधिकारी अंमलदार यांनी सुरू केला। तपासादरम्यान सदर गुन्ह्याचे घटनास्थळावर कोणत्याही प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसताना घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरातील फुटेजच्या मदतीने व गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयित लोकांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीअंती त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले। नमूद आरोपीत एक तरुण विलास चव्हाण वय 21 वर्ष, राम विजय गवळी उर्फ रामारेड्डी वय 37 वर्ष, दोन्ही राहणार ITI कॉलेजच्या बाजूची झोपडपट्टी, पेण, तालुका पेण, जिल्हा रायगड यांना दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी अटक करण्यात आली। याच दरम्यान पेण पोलीस ठाणे येथे आणखीन एक गुन्हा पेण पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 3-20-26 भारतीय न्याय संहिता कलम 309-6-35 प्रमाणे हा दाखल होता। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेण।